नमस्कार. ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण खमंग खुसखुशीत चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत. दिवाळीच्या फराळामध्ये खुसखुशीत चकलीला खूप महत्त्व असतं. कारण जेव्हा आपण आपल्या समोर फराळाचं ताट येतं तेव्हा सगळ्यांचाच हात पहिल्यांदा चकलीकडे जातो. तर अशीच खमंग खुसखुशीत चकली कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. त्याचबरोबर आपली चकली तेलकट होऊ नये आणि अजिबातसुद्धा तेलामध्ये पसरू नये यासाठी काय काय करायचं आहे, कोणत्या टिप्स आहेत त्या सर्व चकली बनवताना सांगितलेल्या आहेत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा, म्हणजे तुमच्यासुद्धा चकल्या यावेळी अजिबात तेलकट तर होणार नाहीच, त्याचबरोबर त्या खमंग खुसखुशीत होतील आणि जास्त दिवसांसाठी अशाच खुसखुशीत बनूनसुद्धा राहतील. तर या चकलीसाठी आपण भाजणी कशी तयार करायची हे पहिल्यांदा पाहणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण भाजणीसाठी साहित्य काय काय घेतलं ते पाहूया. तर मी सर्व साहित्य हे कप मेजरमेंटनी घेतलेलं आहे. 1 कप म्हणजे पाव किलो 250 ग्रॅम असं याचं मेजरमेंट आहे. तर मी या ठिकाणी या कप मेजरमेंटनी सर्व साहित्य मोजलेलं आहे. तुम्ही कोणत्याही घरच्या वाटीने साहित्य मोजून घेतलं तरीही चालेल. तर पहिल्यांदा तांदूळ घेतलेले आहेत. या कपाने मी 2 कप तांदूळ घेतलेले आहेत, म्हणजेच अर्धा किलो एवढा आपला तांदूळ आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ घेतला तरीही चालेल. मी या ठिकाणी अगदी साधा जाडा तांदूळ घेतलेला आहे, जो आपण इडली किंवा डोसा बनवण्यासाठी वापरतो. आणि त्याचबरोबर मी या ठिकाणी डाळ घेतलेली आहे. तर ती डाळसुद्धा मी या कपाने 1 कप घेतलेली आहे, म्हणजेच पाव किलो. तर जेवढे तांदूळ असतात त्याच्या अर्ध्या पटीने आपण डाळ घ्यायची आहे. आणि जेवढी डाळ घेतलेली आहे, म्हणजे चणा डाळ घेतलेली आहे, त्याच्या अर्ध्या प्रमाणात म्हणजेच अर्धा कप एवढी उडदाची डाळ आपल्याला घ्यायची आहे. तर उडदाची डाळ मी या ठिकाणी अर्धा कप आणि तेवढ्याच प्रमाणात पोहे घेतलेले आहेत. धणे आपल्याला पाव कप घ्यायचे आहेत आणि 2 टेबलस्पून एवढे जिरे घ्यायचे आहेत. तर हे प्रमाण अगदी सहज लक्षात राहण्यासारखं सुद्धा आहे. आणि या ठिकाणी आपण पहिल्यांदा भाजणी तयार करून घेण्यासाठी धान्य धुवून सुकवून घेणार आहोत. तर पहिल्यांदा मी या ठिकाणी डाळी धुवून घेत आहे. तर चणा डाळ ही आपण 2 वेळा पाणी घालून धुवून घ्यायची आहे. धुतल्यामुळे काय होतं की धान्य आपलं स्वच्छ तर होतंच, पण त्याचबरोबर धुवून सुकवून घेतल्यानंतर धान्य एकदम हलकं होतं. आपण जेव्हा याची भाजणी तयार करतो त्यावेळेला ती अतिशय हलकी तयार होते, त्यामुळे आपल्याला या पिठामध्ये मोहन जास्त घालण्याची गरज पडत नाही. तर आता पहिल्यांदा डाळ धुवून घेतलेली आहे. आता आपण तांदूळ धुवून घ्यायचे आहेत. तर तांदूळ धुवून मी एका चाळणीवरती पसरवलेली आहे. त्याच्यातलं संपूर्ण पाणी काढून टाकायचं आहे. त्यानंतर आपण हे धुतलेल्या डाळी आणि तांदूळ फॅनखाली सुकण्यासाठी घालणार आहोत. तर मी 7 ते 8 तासासाठी अशा प्रकारे धान्य हे पूर्णपणे सुकवून घेतलेलं आहे. आता आपण धान्य भाजून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा आपण तांदूळ भाजून घेणार आहोत. तांदूळ भाजून घेण्यासाठी आपण आता हाय टू मीडियम गॅस ठेवतच तांदूळ भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकताय तांदूळ व्यवस्थित असे सुकले गेलेले आहेत. अजिबात ओलसरपणा त्याच्यामध्ये राहिलेला नाही आहे. तर आता आपण हाय टू मीडियम फ्लेम करत करत या तांदळाला पूर्णपणे भाजून घ्यायचा आहे. थोडासा रंग गुलाबीसर यायला लागला की आपण हे तांदूळ भाजायचे बंद करायचे आहेत. आणि हे भाजलेले तांदूळ आपण एका कॉटनच्या कपड्यावरती काढून घेणार आहोत. कारण भाजल्यानंतर यामध्ये थोडीशी वाफ असते, ती वाफ पटकन निघून जावी आणि आपलं धान्य लगेचच थंड व्हावं यासाठी मी कॉटनच्या कपड्यावर काढत आहे. आता तांदूळ भाजून झाले की आपण डाळ भाजून घेणार आहोत. डाळसुद्धा आपल्याला हाय टू मीडियम गॅस करतच भाजायची आहे. डाळसुद्धा आपली अगदी कुरकुरीत अशी झाली पाहिजे, म्हणजे त्याच्यातला पाण्याचा अंश हा संपूर्णपणे निघून गेला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला डाळसुद्धा भाजून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकताय डाळीचा रंग थोडासा चेंज झालेला आहे आणि डाळ अगदी कढईमध्ये वाजत आहे, म्हणजे अशा प्रकारे एकदम छान अशी कोरडी झालेली आहे आणि खमंग वाससुद्धा सुटलेला आहे. तर या स्टेपला आपण आता गॅस बंद करायचा आहे आणि ही डाळसुद्धा आपण आता कॉटनच्या कपड्यावरती काढून घेऊया, म्हणजे ही डाळसुद्धा पटकन थंड होईल. तर डाळ तांदूळ भाजून झालेत. आता आपण पुढची डाळ भाजणार आहोत, ती म्हणजे उडदाची डाळ. उडदाची डाळसुद्धा आपण अशाच प्रकारे अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. एकदम हाय फ्लेमवर भाजायची नाही, कारण डाळ थोडी असते आणि करपण्याची शक्यता असते. तर पहा 1 ते 2 मिनटामध्येच आपली डाळ ही छान भाजून झालेली आहे. आता आपण ही डाळसुद्धा कॉटनच्या कपड्यावरती काढून घ्यायची आहे आणि थंड करून घ्यायची आहे. आता डाळ भाजून झाल्यानंतर पोहे भाजणार आहोत. 1 वाटी पोहे घेतलेले आहेत, म्हणजेच कप मेजरमेंटने अर्धा कप.
तर या सर्व साहित्याचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथे तुम्ही जरूर चेक करा. चकलीची भाजणीचं साहित्य कशा प्रमाणात घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर चकली बनवण्यासाठी बाकी साहित्य काय काय वापरलेलं आहे ते सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही जरूर तिथे चेक करा. आता आपले पोहेसुद्धा छान बघा भाजले गेलेले आहेत, आपण काढून घेऊया. आणि यानंतर आपल्याला आता धणे भाजायचे आहेत. तर धणे आपण या ठिकाणी अर्धी वाटी घेतलेले आहेत वाटीच्या मेजरमेंटनी, आणि कप मेजरमेंटनी आपण पाव कप एवढे धणे घेतलेले आहेत. धणेसुद्धा खमंग असं वास सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. 1-2 मिनटामध्ये धणे भाजले जातात. आता धणे काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आता आपण जिरे भाजणार आहोत. जिरे भाजताना गॅस बंद करून टाकला तरीही चालेल. जेवढी कढई आपली छान गरम असते तेवढ्यामध्ये जिरे पटकन भाजले जातात, कारण जिरे आकाराने खूप लहान असतात, त्यामुळं पटकन काळे पडण्याची शक्यता असते. त्यासाठी आपण गॅस बंद करून फक्त गरम कढईमध्ये टाकून ठेवायचे, ते लगेच भाजले जातात. आता सर्व भाजणी पहा मी कॉटनच्या कपड्यावरती काढून घेतलेली आहे. आता मिक्स करणार आहे आणि थंड करून याला चक्कीतून दळून आणायचं आहे. अगदी बारीक 0 नंबरची चाळण लावून दळून आणायचं आहे, किंवा तुम्ही पिठाच्या चक्कीवर जरी दळायला दिलं तरी अगदी बारीक दळण याचं करून घ्यायचं आहे. तर छान आता मी 1 तासभर तरी ही चकलीची भाजणी छान थंड करून घेणार आहे आणि त्यानंतरच मी याला बारीक करून आणणार आहे. तर पहा आपली भाजणी ही मी चक्कीवरून बारीक करून आणलेली आहे. भाजणी तयार आहे. आता आपण यापासून चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर या भाजणीतली मी 4 वाट्या भाजणीचीच चकली तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर 4 वाट्या, जी आपली नेहमीची वाटी असते त्या वाटीने 4 वाट्या भाजणी आपण या परातीमध्ये काढून घेऊया. तर वाटीचं मेजरमेंट घेताना अगदी वाटी सपाट भरून घ्यायची, म्हणजे मोहन जे आपण घालणार आहोत ते सुद्धा अगदी प्रमाणबद्ध होतं. तर याच वाटीने मी पहा 4 वाट्या एवढी भाजणी आता काढून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. पोहे खाण्याचा 1 चमचाभर मीठ यामध्ये मी घातलेलं आहे. आता याच चमच्याच्या मेजरमेंटनी बाकीचं साहित्य घालत आहे. 2 चमचे आपण या ठिकाणी लाल तिखट म्हणजेच बेडगे मिरचीचं लाल तिखट घातलेलं आहे. 1 चमचा ओवा घातलेला आहे. त्याचबरोबर 2 मोठे चमचे असे आपण तिळाचे घालायचे आहेत. तीळ हे चकलीमध्ये खूप छान दिसतात आणि चवीलाही छान लागतात, त्यामुळे तीळ तुम्ही थोडेसे जास्त वापरले तरीही चालेल. आता यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे. आता हिंगसुद्धा थोडासा घातलेला आहे, त्यानंतर आपण मोहन घालायचं आहे. पहिल्यांदा सर्व साहित्य भाजणीमध्ये मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे. तर मोहन घालताना अगदी कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये आपण घालणार आहोत. आपण 4 वाट्या एवढी भाजणी घेतलेली आहे, तर या ठिकाणी आपण 8 चमचे म्हणजे पोहे खाण्याचे 8 चमचे एवढंच मोहन आपल्याला यामध्ये घालायचं आहे. मोहन जास्त प्रमाणात घालायचं नाही. जर मोहन जास्त झालं तर आपली चकली तेलामध्ये पसरण्याची शक्यता असते, त्यामुळे मोहन घालताना अगदी काळजीपूर्वक घालायचं. तर पहा, पोहे खाण्याचे फक्त 8 चमचे एवढंच मोहन मी यामध्ये घालणार आहे, म्हणजे एका वाटीला 2 चमचे हे आपलं प्रमाण आहे. तर मोजून 8 चमचे आपले मोहन घालून झालेलं आहे. मोहन गरम आहे, त्यामुळे पहिल्यांदा आपण चमच्याने मिक्स करून घेऊया. सर्व पिठाला मोहन एकसारखं लागायला हवं, यासाठी आपण पहिल्यांदा मोहनच पिठाला लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हाताने चोळून चोळून पूर्ण पिठाला आपण मोहन आता लावून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि आता आपल्याला हे पीठ मळण्यासाठी अगदी गरम पाणी वापरायचं आहे. तर मी एका भांड्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. आपलं मोहन लावून होईपर्यंत आपलं पाणीही गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये मोजून पाणी घालायचं आहे. पाणीसुद्धा जास्त व्हायला नको याची काळजी घ्यायची. जेवढं आपण हे पीठ घट्ट मळतो तेवढेच आपल्या चकलीला काटेही छान पडतात आणि आपली चकली कमी तेलकट होते, कारण आपल्या चकलीमध्ये पाण्याचा अंश कमी राहिला की ती पटकन तळली जाते आणि त्यामुळे चकली अगदी आपली खुसखुशीत होते, त्याचबरोबर अजिबात तेलकटसुद्धा होत नाही. त्यामुळे चकलीचं पीठ मळतानाच आपण अगदी कमी पाण्याचा वापर करायचा आहे. तर पहा, मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. आता वाटीनेच मोजून आपण पाणी घालणार आहोत, म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाजसुद्धा अगदी परफेक्ट येतो. पहिली 1 वाटी एवढं पाणी यामध्ये घातलेलं आहे. तर ज्या वाटीने मी पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मी पाणीसुद्धा मोजून घेत आहे.
या ठिकाणी अगदी चकलीचं परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगत आहे, ज्यामुळे तुमची चकली अजिबातसुद्धा बिघडणार नाही आणि अगदी चवीला आणि टेक्स्चरला सुद्धा ती खूप सुंदर होते. तर पहा, 1 वाटी पाणी, गरम पाणी असल्यामुळे मी चमच्याने मिक्स करत आहे. आता परत आपण यामध्ये अर्धी वाटी एवढं पाणी घालायचं आहे. तर पाणी एकदम कधीच घालायचं नाही चकलीचं पीठ मळत असताना. तर अर्धी वाटी पाणी घालून झालं आहे. आता हे अर्धी वाटी पाणी आपण मिक्स करून घेऊया. पाणी गरम असल्यामुळे मी चमच्याने मिक्स करत आहे. आता पाणी थोडंसं कोमट झालेलं आहे. तर आपण आता हाताने मिक्स करूया. आपल्याला पुरीपेक्षाही घट्ट असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. थोडंसं चकली करताना आपल्याला मेहनत तर घ्यावी लागते, पण जेवढी मेहनत आपण घेतो तेवढीच आपली चकली खुसखुशीत आणि अतिशय खमंग आणि चविष्ट अशी तयार होते. तर पहा, हाताने अगदी एकसारखं व्यवस्थित पीठ संपूर्ण मळून घ्यायचं आहे. परत अर्धी वाटी एवढं पाणी मी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून आता मी पाणी घालत आहे. तर आपल्याला आता हे 2 वाटी पाणी वापरून झालेलं आहे आणि 2 वाटी पाणी आपल्याला हे पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे. दोन वाटी पाणी आपलं आता वापरून झालेलं आहे, तरीसुद्धा आपल्या पिठाचा पूर्ण असा गोळा तयार झालेला नाही आहे. त्यामुळे आणखी अर्धी वाटी पाणी आपण यामध्ये घेणार आहोत. तर वाटीने थोडं थोडं करूनच पाणी मिक्स करायचं आहे आपल्याला. पाणी हे आता कोमट झालेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी मी घातलेलं आहे आणि या पिठाचा पूर्णपणे आपण असा गोळा अगदी घट्ट मळून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी कम्प्लिटली 2.5 वाट्या पाणी वापरलेलं आहे आणि 2.5 वाटी पाणी वापरून घट्ट असा गोळा चकलीचा मळून घेतलेला आहे. तर या पद्धतीनं संपूर्ण जे कोरडं पीठ आहे ते एकत्र करून छान असा एकसारखा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे आणि संपूर्ण पीठ एकत्र करून एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं जे तिखट मीठ आपण चकलीला घातलेलं असतं ते सर्व बाजूने एकसारखं असं लागलं जातं आणि पीठही आपलं सर्व बाजूनी व्यवस्थित असं मिक्स होतं. तर पहा, आपला गोळा आता मळून झालेला आहे. तर हा इतपत घट्ट आपण गोळा मळलेला आहे, तुम्ही पाहू शकताय. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हा थोड्या वेळासाठी आपण याला रेस्ट करणार आहोत, म्हणजे भिजू देणार आहोत. तर 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. आपलं छान पीठ भिजलेलं आहे. आता आपण याच्यातलं थोडं थोडं पीठ काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडासा पाण्याचा हात लावायचा. पाणी शक्यतो कोमट असावं. तर कोमट पाण्याचा हात घेऊन आपण हे पीठ एकसारखं असं मळून घेणार आहोत. अगदी जसं आपण भाकरी थापण्यासाठी पहिल्यांदा पीठ एकसारखं करून घेतो त्याच पद्धतीनं आपण थोडासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि थोडासा पाण्याचा हात लावून याला मळून घ्यायचा आहे. तर पहिला गोळा आपला मळून झालेला आहे. तर आपण आता चकलीच्या साच्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि जी चकलीची चकती आहे ती आपण उलट्या पद्धतीनं घालायची आहे, म्हणजे खरखरीत बाजू ही बाहेरच्या बाजूला व्हायला पाहिजे. अशा प्रकारे आपण ही चकती आतमध्ये बसवायची आहे. तर मी या ठिकाणी 10 नंबरचा साचा वापरत आहे चकली बनवण्यासाठी. तर याने अतिशय नाजूक आणि छान चकल्या बनतात. आता हा जो मळलेला गोळा आहे पिठाचा तो दाबून आतमध्ये बसवायचा आहे आणि वरून आपण याचं झाकण आता बंद करून घेऊया. अगदी घट्ट असं आपण या साच्याचं झाकण बंद करून घेतलेलं आहे. आता आपण चकली पाडणार आहोत. तर चकली पाडण्यासाठी मी या ठिकाणी एकसारख्या अशा 2 डिश वापरलेल्या आहेत. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या प्लेट वापरू शकता किंवा तुम्हाला जर ताटावर पाडता येत असेल तर तुम्ही ताटावर सुद्धा एकसारख्या चकल्या पाडून घेऊ शकता. चकली पाडताना सेंटरपासून सुरुवात करायची आणि मध्यभागी थोडंसं आपण टोक बंद करून घ्यायचं आणि कडेने एकसारखा अशा आकाराच्या गोल फिरवत आपण चकल्या पाडून घेणार आहोत. तर पहा, आता दुसरी चकलीसुद्धा आपली तयार होत आहे. पहिल्यांदा मधलं टोक आपण जुळवून घ्यायचं आहे, म्हणजे ते तेलामध्ये सुटत नाही आणि कडेने जे आपण घेरे चकलीचे करणार आहोत ते अगदी जवळजवळ करायचे आहेत, म्हणजे चकलीला गॅप पडत नाही आणि एकसारख्या आकाराची आपली चकली तयार होते.
जेवढ्या मोठ्या किंवा जेवढ्या लहान आकाराच्या तुम्हाला चकल्या आवडत असतील त्या पद्धतीने तुम्ही लहान किंवा मोठ्या आकाराच्या चकल्या बनवू शकता. मी या ठिकाणी थोड्याशा मोठ्या आकाराच्या चकल्या बनवलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता या 2 चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आता आपण ताटावरती चकली कशी पाडायची ते पाहूया. तर पहा, पहिल्यांदा आपण मध्यभागी व्यवस्थित असं टोक जुळवून घ्यायचं आणि चकली गोल गोल करत आपण अशी पाडून घ्यायची आहे. याचा प्रत्येक वेढा हा जवळजवळ असा पाडायचा आहे, म्हणजे तो जुळून येतो आणि आपली एकसारखी अशी आकाराची गोल चकली तयार होते. आणि शेवटचं टोकसुद्धा बंद करून घ्यायचं, कारण ते तेलामध्ये सुटण्याची शक्यता असते. तर व्यवस्थित असं बोटाने दाबूनच याला बंद करून घेऊया. तर चकली अगदी सहज आपल्याला उचलता येत आहे, म्हणजे या चकलीचं पीठ अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे. आता दुसरी चकलीही पाडूया. तर एका वेळेला जास्त चकल्या पाडून ठेवायच्या नाहीत. 4 ते 6 चकल्या पाडून घ्यायच्या आणि आपण 4-4 किंवा 3-3 करून चकल्या तळून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी 4 चकल्या माझ्या पाडून झालेल्या आहेत. आता आणखी एक चकली तयार होत आहे. जेवढं पीठ मी साच्यामध्ये भरलेलं होतं तेवढ्यामध्ये जेवढ्या पाडता येतील तेवढ्या मी आता एकदमच पाडून घेतलेल्या आहेत. आणि जेव्हा मी चकली पाडत होते तेव्हाच आपण गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर तेल आपलं छान गरम झालेलं आहे. पाहूया आपण आता कितपत गरम झालेलं आहे. तेलाचं टेम्परेचर चेक करण्यासाठी थोडासा चकलीचा पिठाचा तुकडा मी टाकलेला आहे. तो टाकल्यानंतर लगेच वर येत असेल तर आपलं तेल हे अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे असं समजावं. तर तेलाचं टेम्परेचर हे छान आता सेट झालेलं आहे. पहिल्यांदा हाय फ्लेम ठेवूनच मी तेल छान तापवून घेतलेलं आहे. आता आपण एक एक करून यामध्ये चकली सोडायची आहे. तर अशा प्रकारे प्लेटवरची चकली हातामध्ये घेऊन अलगदपणे तेलात सोडायची. तेलात सोडताना काळजी घ्यायची, तेल हाताला लागण्याची शक्यता असते. आणि मी एका वेळेला 3-3 चकल्या तळून काढणार आहे, कारण कढई त्या मानाने छोटी असल्यामुळे 3 चकल्या एका वेळेला बसत आहेत आपल्या. तर चकल्यांचा आकार मोठा आहे त्यामुळे एका वेळेला फक्त 3 चकल्या कढईमध्ये बसत आहेत. शक्यतो चकली तळण्यासाठी पसरट कढई वापरायची, म्हणजे कढईमध्ये आपल्याला व्यवस्थित अशा चकल्या पसरवून सोडता येतात आणि त्या तळतासुद्धा येतात व्यवस्थित. तर पहा, पहिली चकली टाकल्यानंतर थोडंसं त्याचं टोक बाजूला झाल्यामुळे ती चकली अशी बाजूला झालेली आहे, म्हणजे त्याचे वेढे निघालेले आहेत. तर असं होऊ शकतं. तर तुम्ही चकली बंद करताना व्यवस्थित अशी बंद करा, म्हणजे शेवटचं टोक आणि आतलं टोक दोन्हीही टोकं अगदी व्यवस्थित दाबून बंद करायची, म्हणजे ती चकली तेलामध्ये अशी मोकळी होत नाही. तर आता पहिला घाणा आपण तळून घेत आहोत. पहिल्यांदा आपण हाय फ्लेमवरती चकल्या टाकलेल्या आहेत आणि एक एक करून उलटपलट करायच्या आहेत. दोन्ही बाजूने एकसारखा रंग येण्यासाठी आपण आता चकल्या उलटपलट करून तळून घेणार आहोत. गॅस मी मीडियम केलेला आहे. अगदी हाय किंवा अगदी लो ही गॅस ठेवायचा नाही. लो गॅस ठेवला तर चकल्या आतून कच्चे राहण्याची शक्यता असते आणि हाय फ्लेम केला तरीसुद्धा चकल्या बाहेरून पटकन रंगाला डार्क होतात पण आतमध्ये तळल्या जात नाहीत. तर आपल्याला चकली अगदी तेलाचे बुडबुडे कमी होईपर्यंत तळायचे आहेत, म्हणजे तेलामध्ये चकलीतले बुडबुडे अगदी बंद होतील तोपर्यंत आपण चकली तेलातून काढायची नाही. तर ही खूप महत्त्वाची टीप आहे की ज्यामुळे चकल्या अगदी कुरकुरीत होतात आणि आतपर्यंत छान तळल्या जातात आणि त्या लवकर मऊ पडत नाहीत. तर यासाठी तळण्याची प्रोसिजर ही व्यवस्थितच करायची असते. तर पहा, आपल्या चकलीमधले तेलाचे बुडबुडे हे आता एकदम कमी व्हायला लागलेले आहेत. तर हे अजूनही कमी होतील तोपर्यंत आपण याला उलटपलट करून घ्यायचं आहे. तर पहा, एकदम तेलाचे बुडबुडे कमी झाल्यानंतरच मी याला तेलातून बाहेर काढलेलं आहे. तर आता आपण एका टिश्यू पेपरवरती या निथळून काढायच्या आहेत चकल्या, म्हणजे याच्यातलं एक्सेसिव्ह तेलसुद्धा आपलं टिश्यू पेपरवरती निघून जातं. तर या प्रकारे आपला पहिला घाणा आता तळून झालेला आहे आणि आता आपण दुसऱ्या घाण्यासाठी परत 3 चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. तर परत एकदा आपण साचा भरून घेतलेला आहे. तर परत साचा भरताना सुद्धा पीठ हे छान पाणी लावून मळून घ्यायचं आहे आणि आपली जी चकलीची चकती असते ती सुद्धा स्वच्छ करून घ्यायची आणि परत एकदा आपण यामध्ये आता ते मळून घेतलेलं पीठ भरून घ्यायचं आहे. तर प्रत्येक वेळी आपल्याला चकलीचा साचा भरताना थोडं थोडं करून पीठ हे पाणी लावून मळून घ्यायचं आहे आणि एकसारखं करूनच आपण या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एकसारख्या आपण चकल्या पाडून घेणार आहोत.
तर एकदम अशा चकल्या कधीच पाडून ठेवायच्या नाहीत किंवा एकदमसुद्धा पीठ जास्त पाणी लावून मळून ठेवायचं नाही, कारण ते मऊ पडण्याची शक्यता असते. पीठ मऊ पडलं तर चकलीला काटे चांगल्या प्रकारे येत नाहीत आणि त्याचबरोबर चकली मऊ पडण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडं थोडं करून आपण हे चकलीचं पीठ मळून घ्यायचं आहे आणि 4-4 किंवा 6-6 चकल्या एका वेळेला पाडून ठेवायच्या आहेत आणि त्या जशा पाडल्या जातील तशाच आपण त्या तळूनसुद्धा घ्यायच्या आहेत. या ठिकाणी जे भाजणीचं प्रमाण दिलेलं आहे त्यामध्ये 1 किलोची भाजणी आपली तयार होते आणि त्यामधलं मी अर्धं पीठ काढून घेतलेलं आहे, म्हणजे अर्धा किलोची भाजणीचं तुम्हाला चकल्या करून दाखवलेल्या आहेत. तर पहा, मी या ठिकाणी आता 4 चकल्या पाडून घेतलेल्या आहेत. तर या चकल्या आपण आता पहिल्यांदा तळून घेणार आहोत आणि नंतर पुढच्या चकल्या आपण पाडून घेणार आहोत. तर परत एकदा आपण तेलाचं टेम्परेचर सेट करून घ्यायचं, म्हणजे गॅस हा मोठा करायचा आहे आणि चकली सोडायची आहे. तर तेलात चकली आपल्याला जर हाताने सोडता येत नसेल तर अशा प्रकारे उलटण्यावर घेऊन एकसारख्या आपण चकल्या तेलामध्ये सोडू शकतो, कारण तेलामध्ये सोडताना ह्या व्यवस्थित अशा सोडल्या गेल्या तर याचे वेढे वेगळे होत नाहीत आणि चकलीचा आकार हा व्यवस्थित राहतो. तर आता पहिल्यांदा पहा, हाय फ्लेमवरतीच गॅस आहे आणि चकलीला छान बुडबुडे येत आहेत, चकली तरंगायला लागलेली आहे. आता आपण याला पलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेही तळून घेणार आहोत. तर गॅस आता आपण थोडासा कमी करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूनेही चकल्या छान तळून घ्यायच्या आहेत. उलटपलट करत आपण याला तळून घेणार आहोत. सर्वच बाजूनी हा चकलीचा रंग एकसारखा येण्यासाठी आपण याला उलटपलट करून तळून घ्यायचं आहे. तर चकलीचे बुडबुडे पूर्णपणे थांबेपर्यंत आपण या चकल्या तेलामधून काढायच्या नाही आणि गॅस आता एकदमच लो आहे, तुम्ही पाहू शकताय, म्हणजे चकलीचा रंगसुद्धा जास्त पटकन डार्क होत नाही, एकसारखा असा रंग आलेला आहे चकलीला. तर आता तेलाचे बुडबुडे व्यवस्थित असे कमी झालेले आहेत. तर आता आपण या चकल्या काढून घेऊ शकतो, कारण तेलाचे बुडबुडे अगदीच कमी झालेले आहेत आणि चकली छान अशी व्यवस्थित तेलावरती तरंगत आहे. तर आता आपण या तेलातून बाहेर काढूया, कारण चकल्या ह्या व्यवस्थित सर्व बाजूनी तळल्या गेलेल्या आहेत. तर या पद्धतीनं व्यवस्थित असं आपण तेलाचं टेम्परेचर लो आणि हाय करतच चकल्या तळून घ्यायच्या आहेत. तर याच पद्धतीने आपण उरलेल्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत आणि तळूनही घ्यायच्या आहेत. तर हे साधारणपणे अर्धा किलो पीठ होतं मळून घेतलेलं, तर त्याच्या 35 ते 36 चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. छान अशा काटेरी चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. अगदी एकसारख्या रंगावर आपण त्याला तळून घेतलेला आहे. तर याच प्रकारे मी उरलेल्या संपूर्ण चकल्या छान अशा तांबूस रंगावरती तळून घेतलेल्या आहेत. या ठिकाणी मी बेडगी मिरचीचं तिखट वापरल्यामुळे आपल्या चकलीला छान असा लाल कलर आलेला आहे. तुम्ही घरगुती तिखट वापरलं तर एवढा लाल रंग हा चकलीला येत नाही, थोड्याशा फिक्या रंगाला होतात, पण तरीसुद्धा त्या चवीला अगदी अप्रतिम होतात. तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं तिखट या चकलीसाठी वापरू शकता. तर पहा, माझा तिसरा घाणासुद्धा छान तळून होत आहे. याला उलटपलट करून आपण तळून घ्यायचं आहे आणि अगदी तांबूस रंगावरती आपण या चकल्या आता तळून घेतलेल्या आहेत आणि काढून घेऊया आपण तिसरासुद्धा घाणा. आता उरलेल्या चकल्यासुद्धा आपण याच पद्धतीने तळून घेऊया आणि थंड करून नंतरच आपण या चकल्या डब्यामध्ये भरणार आहोत, कारण थंड केल्यानंतर या मऊ पडण्याची शक्यता राहत नाही. पूर्णपणे चकल्या थंड झाल्याशिवाय अजिबात हवाबंद डब्यात भरून ठेवायच्या नाहीत आणि शक्यतो हवाबंद डब्यामध्येच भरून ठेवा. प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये जर चकल्या भरून ठेवल्या तर त्याला तेलकटाचा वास लागण्याची शक्यता असते. त्यामुळे ही एक महत्त्वाची टीप आहे की तुम्ही चकल्या थंड झाल्यानंतर स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवा आणि वरून याला पॅक करताना अगदी प्लास्टिकचा कागद लावून ठेवला आणि नंतर याला पॅक केलं तरीही चालेल. तर अशा प्रकारे आपल्या खमंग खुसखुशीत चकल्या आता तयार झालेल्या आहेत. चकली तुम्ही पाहू शकता, अजिबातसुद्धा तेलकट झालेली नाही आहे, कुठेसुद्धा हाताला तेल लागत नाही आहे. त्याचबरोबर रंग किती सुंदर आलेला आहे, टेक्स्चरही छान आलेलं आहे आणि चवीला तर इतक्या अप्रतिम झालेल्या आहेत की एक खाल्ल्यानंतर आपलं
मन भरतच नाही, आपलं तोंड खवळलं जातं आणि 2-3 चकल्या आपण सहज अगदी खाऊन टाकतो. तर इतक्या सुंदर चवीला आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. तर या चकलीसाठी भाजणी कशी करायची, भाजणी करताना काही टिप्स सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण या चकलीचं पीठ कशाप्रकारे मळून घ्यायचं हे सुद्धा व्यवस्थित सांगितलेलं आहे. तर त्या सर्व टिप्स तुम्ही फॉलो करून यावेळी दिवाळीला अशा प्रकारची खमंग खुसखुशीत चकली एकदा जरूर बनवून पहा आणि तुमची चकली कशी झाली होती हे कमेंट करून मला जरूर सांगा. तर पाहूया आपण आपली चकली कशाप्रकारे खुसखुशीत झालेली आहे. आतपर्यंत अशी व्यवस्थित चकली तळली गेलेली आहे, तुम्ही पाहू शकताय. याचे तुकडे किती पटापट असे पडत आहेत. आतपर्यंत छान चकली तळली गेली असेल तरच ती खुसखुशीत होते. तर दुसरी चकली सुद्धा मी मोडून पाहिलेली आहे, तुम्ही पाहू शकताय. चकलीला टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे. तर तुम्हाला ही चकली रेसिपी कशी वाटली, याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तर भेटूया आपण दिवाळी फराळाची अशीच एक छान रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. टेक केअर अँड बाय बाय.